नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, MIDC एक्झाम 2023 आता 14 महिने आपण प्रयत्न करत होतो की यार काहीतरी रिस्पॉन्स द्या, काहीतरी रिस्पॉन्स द्या. आपण कॉल करायचो, मेसेज करायचो, ते फक्त बोलायचे हो हो होईल होईल, हां परीक्षा होईल, या तारखेला होईल, या तारखेला होईल. अशा पद्धतीने त्यांची उत्तरं होती. किंवा ते सांगायचे की या महिन्यात होईल वगैरे. आणि आपण पण त्याच गोष्टीला मनात ठेवून पुढे चालायचो. परत कॉल करायचो, मेसेज करायचो, मेल्स करायचो, पण त्याचा काहीच रिस्पॉन्स यायचा नाही. आपण 19 तारखेला कॅम्पेन केलं, त्याच्यामध्ये सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली होती. सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद. त्यानंतर मग आता सूचनापत्र जाहीर झालेलं आहे. आता सूचनापत्र जाहीर झालं, या सूचनापत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. तर त्या काही लोकांना कळाल्या, काही लोकांना नाही कळाल्या. तर इन शॉर्टमध्ये आहे ना, लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर सांगतो. त्यांनी काय केलेलं आहे की सगळ्या गोष्टी अशा आहेत की एवढे दिवस लेट का होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओपन EWS यांना SCBCमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं लेट होत होता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ते एक कारण सांगितलेलं आहेच आणि सोबतच त्यांनी ना सगळं काही IBPSकडे दिलेलं आहे. त्यामुळे ना IBPS जो काही घ्यायचा तो निर्णय घेईल. MIDCच्या हातात आता काहीच उरलेलं नाही. तो एक मुद्दा. दुसरी गोष्ट, काल खूप खूप मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालं आपल्या ग्रुपवर टेलिग्रामच्या. त्याच्यामध्ये असं झालं की काही मुलांच्या म्हणजे अगोदर जी ॲड निघालेली त्याच्यामध्ये काही जागा होत्या आणि त्या जागा आता कमी झालेल्या आहेत. किंवा जर समजा एखाद्या कास्टची जागा असेल, ती कास्टची जागा SCBCला गेलेली आहे किंवा त्या कास्टची जागाच कमी झालेली आहे. सो त्यामध्ये डिस्कशनमध्ये असं समजलं की MIDCकडे पूर्णपणे अधिकार आहेत की MIDC जागा ॲड करू शकते किंवा कमी करू शकते. आणि ॲक्च्युअलमध्ये MPSCचं सुद्धा असंच असतं. MPSCच्या एक्झाममध्ये सुद्धा सर्वस्वी निर्णय त्यांचा असतो की एक्झाम म्हणजे जाहिरात निघाल्यानंतर त्यामध्ये जागा ॲड करतात किंवा कमीसुद्धा करतात. तो सर्वस्वी निर्णय त्यांचा असतो. सो ह्यावर आपण त्यांना काहीही बोलू शकत नाही. ठीक आहे. आपण त्यांच्याकडे उत्तर कोणत्याही प्रकारचं मागू शकत नाही. कारण की कसं असतं, मधल्या काळामध्ये प्रमोशन्स झालेले असतात, काही लोकांची डेथ झालेली असते, त्यामुळे तिथे जागा कमी जास्त होतात. त्यामुळे तिथली जागा रिकामी झाल्यावर काही जागा तिथे ॲड होतात. अशाही गोष्टी होतात. ठीक आहे. त्यामुळं भरतीमध्ये जागा वाढ होणे किंवा जागा कमी होणे ही त्यांचा निर्णय असतो. त्यावर आपण काहीही भाष्य करू शकत नाही. ठीक आहे. ही एक गोष्ट झाली. मग आता सूचनापत्र जाहीर झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सगळं काय IBPSच्या हातामध्ये आहे. जी मुलं SCBCमध्ये आता आलेली आहेत त्यांना नव्याने पुन्हा फॉर्म एडिट करता येणार आहे. प्लस काही मुलांचे जे पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा नवीन संधी मिळणार आहे की ते नव्याने एक्झाम देऊ शकतील. आणि ती एक्झाम दिल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो नॉर्मलायझेशनद्वारे लावणार आहे. म्हणजे मागच्या परीक्षांचे जे रिझल्ट होते ते सुद्धा असे गॅपमध्ये राहणार नाही आहेत. त्यांचेसुद्धा रिझल्ट लागणार आहेत. ठीक आहे. सो त्याचाही त्यांचा डाऊट त्यांनी क्लिअर केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, ऑक्टोबर महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते हे कन्फर्म आहे. कारण की त्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत. IBPSला कुठेही स्लॉट मिळाला की IBPS डायरेक्ट MIDCची परीक्षा टाकून देणार, हे कन्फर्म आहे. आता कुठे स्लॉट मिळतो आहे, कुठे नाही मिळतो आहे ह्याची वाट बघत बसू नका. परीक्षा होणार ऑक्टोबरमध्ये, हे कन्फर्म. ठीक आहे. आता सूचनापत्र जाहीर झालं, आता पुढे काय करायचं? आता पुढे काय करायचं हे सांगतो आता मित्रांनो. कसं की आपल्याकडे आहे ना एक वेळ कमी आहे. ज्यावेळेला जाहिरात निघते त्याच्या 60 दिवसानंतर परीक्षा होत असते. नॉर्मली इन जनरल हे सगळं असं होत असतं. पण आत्ता जर समजा सूचनापत्र जाहीर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता परीक्षा किती दिवसात होऊ शकते, तर ते सांगायचं झालं तर आता जर आपण अज्युम केलं तर 40 दिवसामध्ये परीक्षा होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ समजा 1.5 महिना आहे. सो 1.5 महिना आहे ना. आणि ह्याच्यामध्ये आता मी मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की आचारसंहितेचं काहीही एक यामध्ये भाग येऊ शकत नाही. का? कारण की आचारसंहिता जर पकडायला गेलो आपण तर ज्यावेळेला जाहिरात निघालेली नसते आणि आचारसंहितामध्ये येते तर जाहिरात पुढे ढकलून जाऊ शकते. पण जर समजा अगोदरच जाहिरात निघालेली असेल आणि आचारसंहितेमध्ये तर आचारसंहितेच्या मध्ये त्या जाहिरातीचा पेपर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आचारसंहितेचा भागच घेऊ नका या गोष्टीमध्ये. पेपर हा होऊ शकतो. सो आपल्याकडे एकूण 1.5 महिना आहे आणि 1.5 महिन्यामध्ये आपला जो मध्ये गॅप पडलेला अभ्यासाचा तर तो आपल्याला भरून काढायचा आहे. ठीक आहे.
सो ह्या सूचनापत्रानंतरची पुढची प्रोसेस काय, तर ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे. ठीक आहे, कारण की त्यांनी तर पूर्णपणे IBPSकडे हँडओव्हर केलेलं आहे. IBPS लिंक वगैरे चालू करणार आहे. ह्या 1-2 आठवड्यामध्ये लिंक चालू करेल आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकता, फॉर्म भरू शकता. सगळं काही फॉर्मच्या रिगार्डिंग या 2 आठवड्यामध्ये करणार आणि सगळं काय IBPS बघणार आहे. आता MIDCच्या हातात काहीच नाही आहे. ठीक आहे, आता आपल्या हातात काय, आपण आता एकदम अभ्यास करणं आणि अभ्यासावर फोकस करणं. ठीक आहे, आता अभ्यासावर फोकस करणं म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर मग आता मराठी, इंग्लिश, आपला MIDC ॲक्ट्स आणि रेग्युलेशन सोबतच GS या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्ता पण एकदा सांगतो, कारण की मागेसुद्धा ज्यावेळेला जाहिरात निघाली होती त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की जो काही बघा जो काही आपला जो कट ऑफ ठरतो, मेरिट ठरते, MIDCच्या पेपर्समध्ये ॲक्ट्स आणि रेग्युलेशनवर ठरत असते. ठीक आहे, मराठी सगळ्यांना येत असतं. आता तलाठीची भरती झाली, इतरमध्ये काही भरती झाली, ह्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त TCS आणि IBPS यांनीच परीक्षा घेतलेल्या आहेत. त्यामुळं आता पोरांनासुद्धा समजलेलं आहे की TCSचा पॅटर्न काय आणि IBPSचा पॅटर्न काय. त्यामुळं कितीही काय झालं तरी दोघांचे पॅटर्न्स हे वेगवेगळे आहेत. पॅटर्न्स मुळात आपणच बनवलेत, पण त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे. जर समजा तुम्ही पेपर दिला असेल TCSचा आणि IBPSचा, तर TCSचा मराठी व्याकरण आणि IBPSचं मराठी व्याकरण हे तुम्हाला लगेच समजून येईल की प्रश्नांमध्ये तफावत आहे त्यांच्या. ठीक आहे, त्याच प्रकारे IBPSचा जेव्हा आपण अभ्यास करतो सेम इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा आहे. हां, GSचे प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे चेंजेस आहेत. तर मग त्याच्यामध्ये आपण मराठी आपण करायचंच आहे आणि मराठी खूप म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एकसुद्धा मार्क आपल्याला जाऊन द्यायचा नाही. इंग्लिशमध्ये सुद्धा तेच करायचं आहे. मुळात कसं असतं की काही टॉपिक्स आहेत, पूर्ण पुस्तक हातात घेतलं की ते पूर्ण पुस्तक वाचत बसायचं नसतं. त्या पुस्तकामधले काही टॉपिक्स असतात, ते टॉपिक्स वाचायचे असतात. ते टॉपिक्स ते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर मी टाकणार आहे. टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ठीक आहे, तर मराठीचे कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, इंग्लिशचे कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट्स आहे, IBPSच्या पॅटर्ननुसार, GSमध्ये काय काय वाचावं किंवा गणित आणि रिझनिंग ह्यांचे कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, हे सगळं आपण देणार आहोत. सोबतच MIDC ॲक्ट्स आणि रेग्युलेशन जे ॲड केलेले आहेत त्यांनी, RTI वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याची आपण ॲक्टची टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे किंवा त्याचे व्हिडिओज म्हणजे ते लेक्चर्स आपण आपल्या ॲपवर घेत आहोत. ठीक आहे, हे सुद्धा आपण खूप कमी पैशांमध्ये मुलांना अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मुलांचा अभ्यास अगोदर झालेला होता, आता त्यांना नवीन शिकायची गरज नाही आहे, त्यांना फक्त ब्रश आउट करायची गरज आहे. सो त्यांच्यासाठी आता आपण MIDC फुल टेस्ट सुरू केलेली आहे. ठीक आहे, MIDC फुल टेस्ट याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही बघा, नुकत्याच ज्या ZP एक्झाम झाल्या मागे त्या IBPSने घेतल्या होत्या. ठीक आहे, तर IBPSने आपण त्या मुलांना विचारलं होतं की कशा कशा प्रकारे पेपर्स आलेले आहेत. सो त्या प्रकारे आपण आपला पेपर सेट केलेला आहे, कारण की रिसेंटली ज्या पेपर झालेले आहेत. ठीक आहे, आणि त्यानुसार मग आपण आपले पेपर सेट केलेले आहेत. नंतर सिलेबसमध्ये त्यांनी आपला MIDCचा स्वतःचा एक सिलेबस आहे, त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. सो त्या सिलेबसनुसार, त्या पॅटर्ननुसार नॉन टेक्निकल पदांची एकूण 5 हँड रिटन आपण टेस्ट देणार आहोत टेलिग्रामवर. ठीक आहे, त्या टेलिग्रामवर फक्त म्हणजे एक बॅच असेल, त्या एका बॅचमध्ये 20च विद्यार्थी असणार. आणि असं का का कारण की कसं आहे की आपण प्रत्येक मुलावर पर्सनली लक्ष देणार आहोत. असं करणार नाही आहोत की चल ग्रुप आहे, टेस्ट सिरीजची बॅच आहे. इतर बॅचेस असतात ना, की टेस्ट सिरीजची बॅच आहे, आपण टाकली टेस्ट, पोरांनी सोडवली नाही सोडवली आपल्याला काहीच देणं घेणं नसतं. मग परत 2 दिवसांनी आपण पुन्हा टेस्ट टाकतो, परत 3 दिवसांनी टेस्ट असं नाही करणार आहोत. आपण काय करणार आहोत की आज एक टेस्ट टाकणार आहोत. ती टेस्ट टाकल्यानंतर मग काही वेळानंतर आन्सर की टाकणार. आन्सर की टाकल्यानंतर मुलं मार्क्स वगैरे चेक करणार. ठीक आहे, मार्क्स चेक केल्यानंतर मग आपण कसं असणार की आपली हे मार्क्सची मेथड वगैरे सगळं झालं की त्यानंतर मग मुलांना मार्क्स विचारणार. प्रत्येकाचे मार्क्स वगैरे ग्रुपवर मुलांनी टाकल्यानंतर मग त्याच्यामधून फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा नंबरचे रँकिंग करणार. ओके, ती रँकिंग झाल्यानंतर
मग आपण बघणार की कोणाला कुठल्या विषयामध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत. कोणाला मराठीमध्ये कमी पडतात, इंग्लिशमध्ये कमी पडतात, GSमध्ये कमी पडतात, या सगळ्या गोष्टी. मग त्यामध्ये आपण मुलांना डिवाईड करणार. ओके, डिवाईड करणार की बाबा मराठीमध्ये हे टॉपिक आहेत, ह्या टॉपिकमध्ये कुठले टॉपिक्स कमी पडत आहेत, कुठल्या टॉपिक्समध्ये तुला जास्त वर्क करायची गरज आहे, ते टॉपिक कर. यानंतर मग तुला ह्या पद्धतीने असे प्रश्न असणार आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी पर्सनली त्यांना सांगितल्या जातील. आणि त्यानंतर इंग्लिश, GS ह्यामध्ये सुद्धा सेम रेग्युलेशन्स, ॲक्ट्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने गायडन्स दिला जाणार आहे. ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर आता पुढे काय? ठीक आहे. आता हे झालं, ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायला काही वेळ दिला जाईल, 1 किंवा 2. का? कारण की आता पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडलेले होते. आता दुसऱ्या टेस्ट द्यायच्या वेळेला तुम्हाला ते मार्क्स भरून काढायचे आहेत. सो जिथे तुम्ही कमी पडलात ती गोष्ट तुम्हाला तिथे भरून काढायची आहे. आणि टेस्ट सिरीज यासाठीच असते की एक सॅम्पल टेस्ट असतो. त्या टेस्टमध्ये आपण एक्झाममध्ये ज्या काही गोष्टी करणार आहोत ना, त्या इथे चुकायच्या असतात. इथे जर चुकलं तर त्यावर म्हणजे ती गोष्ट भरून काढता येते. पण एक्झाममध्ये चुकलं तर ती संधी हातातनं गेली तर पूर्णच भरती जाते हातातून. सो ते होऊ नये त्यामुळे आपण इथेच चुकायचं, इथेच त्या चुका भरून काढायच्या. ठीक आहे. सो आपण पहिल्या टेस्टमध्ये जिथे कमी पडलेलो त्या पेपरचा अभ्यास करायचा, त्या विषयाचा अभ्यास करायचा, त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आणि सेकंड टेस्ट द्यायची. सेकंड टेस्टमध्ये आपले मार्क्स वाढलेले असणार आणि त्या वाढलेल्या मार्क्समधून आपल्याला समजणार की अच्छा तर असा अभ्यास करायचा होता. त्यानंतर मग जिथे कमी पडतोय पुन्हा सेम सिच्युएशन, पुन्हा तसंच करायचं की जिथे कमी पडतोय तिथे आपण पुन्हा एकदा तो अभ्यास करायचा. तो अभ्यासातला जिथे कमी पडलो ते मार्क्स भरून काढायचे आणि नंतर मग थर्ड टेस्ट द्यायची. अशा आपण एकूण 5 टेस्ट देणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये प्रत्येक मुलाला वैयक्तिक मार्गदर्शन देणार आहोत. ठीक आहे. ह्या सगळ्या पद्धतीने आपण हे टेस्ट सिरीज करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये 20 मुलांची एक बॅच आहे आणि त्याच्यामध्ये पहिले जे 15 मुलं असणार त्यांना विशेष सवलत देणार आहे फीजमध्ये. ठीक आहे. आता त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर या. तिथे तुम्हाला माझा पर्सनल ID असेल किंवा टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही स्वतःहून तुम्ही बोललात की बॅच जॉईन करायची आहे. 5 फुल लेंथ टेस्टवाली बॅच जॉईन करायची असं बोला. ठीक आहे. फुल लेंथ टेस्टवाली बॅच जॉईन करायची आहे असं बोललात तर मग आपण तिथे तुम्हाला ॲडमिशन वगैरे करून घेऊ आणि ग्रुपमध्ये ॲड करून टाकू. ठीक आहे. बॅचमध्ये ॲड करून टाकू. आज दुपारी 12 वाजल्यापासून आपण ही टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. ठीक आहे. तो 12 वाजल्यापासून म्हणजे पहिली टेस्ट आपली 12 वाजता पडणार आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.